हाय स्टुडंट, आजचा आपला टॉपिक आहे आयसो OSI नेटवर्किंग मॉडेल. पहिल्यांदा आपण त्यांचा लॉंग फॉर्म पाहूया. आयसो म्हणजेच इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन आणि OSI म्हणजेच ओपन सिस्टीम इंटरफेस. हे मॉडेल आयसो ऑर्गनायझेशननी डेव्हलप केलेले असल्यामुळे त्याला आयसो OSI नेटवर्क मॉडेल म्हटले जाते किंवा आयसो रेफरन्स मॉडेल देखील म्हटले जाते. मग आता हे मॉडेल नेटवर्किंगमध्ये आपण कशासाठी यूज करायचं, म्हणजे त्याचा पर्पज काय, की आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नेटवर्कमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेट करतात. मग त्यांच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने ट्रान्सफर केली जाते, ते एकमेकांशी कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात, त्यांची ही सर्व प्रोसिजर आहे ती या मॉडेलच्या साहाय्याने आपल्याला इझिली समजू शकते. आता या मॉडेलमध्ये 7 लेयर्स येतात. पहिला लेयर आहे फिजिकल लेयर, दुसरा डेटा लिंक लेयर, तिसरा नेटवर्क लेयर, चौथा ट्रान्सपोर्ट लेयर, पाचवा सेशन लेयर, सहावा प्रेझेंटेशन लेयर आणि शेवटचा 7वा ॲप्लिकेशन लेयर. या सर्व लेयरचे आपण फंक्शन्स पाहणार आहोत. पहिला लेयर येतो फिजिकल लेयर. यामध्ये कम्युनिकेशन कनेक्शन हे ॲक्टिवेट केले जातं, मेंटेन केले जाते, तसेच ते डिॲक्टिवेट देखील केले जातं. आणि हा लेयर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ द रॉ डेटा. म्हणजे रिसिव्ड साईडला आणि ट्रान्समिट साईडला डेटा हा रॉ फॉर्मॅटमध्ये असतो, म्हणजेच बिटच्या फॉर्मॅटमध्ये तिथे डेटा असतो. त्यानंतरची लेयर येते डेटा लिंक लेयर. याच्यामध्ये 2 सब लेयर असतात, एक मॅक लेयर आणि दुसरा आहे LLC लेयर. मॅक लेयर काय करतो की ज्या ठिकाणी म्हणजे ज्या रिसिव्हरला डेटा सेंड करायचा आहे त्याचा फिजिकल ॲड्रेस म्हणजेच IP ॲड्रेस फाइंड आउट करायचं काम मॅक लेयर करत असतो. आणि LLC लेयर हा एरर कंट्रोल करण्यासाठी असतो. एरर कंट्रोल करण्यासाठी तसेच एरर डिटेक्ट करण्यासाठी हा लेयर काम करत असतो. त्याच्यानंतर येतो आहे तिसरा नेटवर्क लेयर. नेटवर्क लेयरमध्ये याच्यामध्ये जो काही डेटा आहे तो पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये डिवाईड केला जातो आणि पॅकेट एकदा फॉर्मॅट झाल्यानंतर हे पॅकेट रिसिव्हरला सेंड करण्यासाठी कोणता शॉर्टेस्ट आणि इझिएस्ट पाथ हा कोणता आहे हे फाइंड आउट करायचं काम हा नेटवर्क लेयर करत असतो. नंतर येतो ट्रान्सपोर्ट लेयर. या लेअरमध्ये जो काही डेटा आहे तो पूर्णपणे सेगमेंटेशन लेअरमध्ये डिवाईड केला जातो. म्हणजे होल डेटाचे सेगमेंट्स इथं तयार केले जातात, म्हणजे डिवाईड केले जातात, जेणेकरून कोणताही डेटा इथं लॉस होता कामा नये. त्यासाठी प्रत्येक जो काही डेटा आहे तो इथे डिवाईड केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट लेअर येतो तो म्हणजे सेशन लेअर. सेशन लेअर इथे आपल्याला डेटा सेंड करायचा आहे, तो युजर इथे आयडेंटिफाय केला जातो. त्यामुळे ह्याला एंड टू एंड कनेक्शन म्हटले जाते, कारण इकडची सेंडरचा जो सेशन लेअर आहे आणि रिसिव्हरचा सेशन लेअर यांच्यामध्ये इथे कनेक्शन एस्टॅब्लिश केली जाते. म्हणजे जोपर्यंत डेटा रिसिव्हरच्या सेशन लेअरपर्यंत येत नाही तोपर्यंत हे कनेक्शन तिथे चालूच असते आणि जेव्हा तिकडे डेटा रिसिव्ड होतो तेव्हा हे कनेक्शन डिसेबल केले जाते. त्याच्यानंतर लेअर येतो प्रेझेंटेशन लेअर. यामध्ये डेटा कॉम्प्रेस केला जातो, इनक्रिप्ट केला जातो किंवा डिक्रिप्टही केला जातो, म्हणजेच किंवा कन्व्हर्टही केला जातो. युजरला कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये डेटा इथे प्रेझेंट केला जातो. त्याच्यानंतर शेवटची लेअर येते ती म्हणजे ॲप्लिकेशन. ही टॉपमोस्ट लेअर आहे. यामध्ये आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज करून डेटा क्रिएट करू शकतो. मग त्यामध्ये सपोज या लेअरकडून आपल्याला या लेअरकडून डेटा नेक्स्ट लेअरला काय केला जातो, सेंड केला जातो. आता हीच कन्सेप्ट म्हणजे सगळ्या लेअरचे जे फंक्शन्स आहेत ते डायग्रॅम्स थ्रू आपण समजून घेऊ, म्हणजे लक्षात येईल. आता इथे बघा, सेंडर साईड दिली आहे आणि रिसिव्हर साईड दिलेली आहे. सेंडरचे 7 लेयर्स आहेत, रिसिव्हरचे 7 लेयर्स आहेत. पण तुम्ही ॲरो बघा, ॲप्लिकेशन लेअर नंतर प्रेझेंटेशन लेअर, जे ॲरोचे डिरेक्शन आहे त्याच्या थ्रू तुम्हाला फ्लो दिसेल. सेंडरकडनं डेटा फिजिकल लेअरमधून कुठे जातो आहे, रिसिव्हरच्या ॲप्लिकेशनला डेटा इथे मिळतो आहे. म्हणजे सेंडरला आपण अप टू डाऊन जातो आहे, रिसिव्हरला मग डेटा कसा जाणार आहे, डाऊन टू अप डिरेक्शनमध्ये डेटा जाणार आहे. आता पहिली लेअर येते सेंडरकडनं ॲप्लिकेशन लेअर. याच्यामध्ये डेटा आपण इथे क्रिएट करणार. म्हणजे सपोज जर तुम्हाला कोणाला मेल पाठवायचा असेल तर मग इथे तुम्ही गुगल, इथे तुम्ही जीमेल, याहू असे वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज करून तुम्ही इथं डेटा क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर तो जो डेटा आहे तो नेक्स्ट लेअरला जातो, म्हणजे प्रेझेंटेशन लेअर. इथे डेटा ॲक्च्युअल
डेटाचा फॉर्मॅट इथे फिक्स केला जातो. म्हणजे तुमचं जर युजरला कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा लागणार आहे तो ह्याच्यामध्ये इथे प्रेझेंट केला जातो. सपोज युजरला वर्डच्या फाईलमध्ये डेटा फॉर्मॅट पाहिजे, तर मग आपली फाईल ओपन विथ वर्ड अशी केली जाते. मग तो डेटा वर्डमध्ये उपलब्ध होतो. त्यानंतर येतो सेशन लेअर. इथे सेशन लेअर काय करतो की इथे एस्टॅब्लिश कनेक्शन तो इथे रिसिव्हरशी एस्टॅब्लिश करतो आणि मग जो काही डेटा आहे तो इथं ट्रान्सफॉर्म करायचं काम तो करत असतो. आयडेंटिफाय करतो. इथे तो जो डेटा त्याला सेंड करणार आहे तो त्याचा तो युजर आयडेंटिफाय करतो आणि युजर आयडेंटिफाय केल्यानंतर तिथं कनेक्शन तो एस्टॅब्लिश करतो आहे. त्याच्यानंतर येतो ट्रान्सपोर्ट लेअर. सेशनकडनं जो काही डेटा ट्रान्सपोर्टला मिळालेला आहे, ट्रान्सपोर्ट लेअर त्याच्यामध्ये तो सेगमेंटमध्ये तो डिवाईड करतो आणि म्हणजे जो मोठा डेटा असेल तो एकदम छोट्या छोट्या सेगमेंट्समध्ये काय करतो, डिवाईड करतो की जेणेकरून कोणताही सेगमेंट्स मिस होऊ नये किंवा लॉस होऊ नये डेटाचा, यासाठी तो सेगमेंटेशनमध्ये डिवाईड करतो. त्यानंतरची लेअर येते नेटवर्क लेअर. ट्रान्सपोर्ट करणं आलेला डेटा हा नेटवर्कमध्ये पॅकेट्समध्ये डिवाईड केला जातो. आता पॅकेट्समध्ये याच्यामध्ये डिवाईड करताना तो सेंडरचा आणि रिसिव्हर असा दोघांचा ॲड्रेस त्या पॅकेटमध्ये तो ॲड करत असतो. प्रत्येक पॅकेटला सेंडर आणि रिसिव्हरचा ॲड्रेस ॲड केलेला असतो, कारण रिसिव्हरला पण कळालं पाहिजे कुठून डेटा सेंड झालेला आहे, सेंडरला पण कळालं पाहिजे की कुठून डेटा आपण सेंड करतो आहे. त्याच्यामुळे थर्ड जो रिसिव्हर असेल तो हे डेटा पॅकेट ॲक्सेप्ट करणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याचा ॲड्रेस नसणार आहे. त्यामुळे रिसिव्हर पहिल्यांदा आपला ॲड्रेस बघेल की खरंच तो डेटा आपल्यासाठीच पाठवलेला आहे किंवा नाही. जर त्याचा ॲड्रेस असेल तर त्याला ॲक्नॉलेजमेंट मिळेल की अरे हा डेटा आपलाच आहे, तेव्हा तो डेटा तिथे ओपन करेल. त्याच्यानंतर नेटवर्क लेअरमध्ये परत नेटवर्क लेअरचं दुसरं कार्य म्हणजे काय की इथं तो रूट फाइंड आउट करतो. सर्वात इझिएस्ट आणि शॉर्टेस्ट पाथ डेटा सेंड करण्यासाठी, म्हणजे पॅकेट सेंड करण्यासाठी कोणता पाथ इझी आहे, कोणत्या पाथवर डेटा ट्रॅफिक नाही आहे, असे तो पाथ काय करतो, राउटरच्या साहाय्याने तो फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर डेटा जातो डेटा लिंक लेअरला. इथे डेटा फ्रेमच्या ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये डिवाईड केला जातो. फ्रेमच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे इथे तो जिथे कुठे एरर डिटेक्ट त्याने केली, एररचे करेक्शन्स केली, मग तो जो काही डेटा आहे तो याच्यामध्ये या फ्रेम्समध्ये ॲड केला जातो. त्याच्यानंतर डेटा जातो फिजिकल लेअरला, जिथं डेटा हा बिटच्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध केला जातो. मग हे फिजिकल लेअर, सेंडरचा फिजिकल लेअर तुम्ही डायग्राम्समध्ये पाहत असाल, सेंड होतोय रिसिव्हरच्या फिजिकल लेअरला. इथे तो फिजिकल लेअरला डेटा मिळाल्यानंतर तो डेटा पुढे फॉरवर्ड होतो डेटा लिंकमध्ये. तिथं तो डेटा चेक केला जातो, एरर डिटेक्ट वगैरे करेक्शन सगळ्या केल्या जातात. त्याच्यानंतर डेटा जातो नेटवर्क लेअरला. इथेसुद्धा डेटा इथं चेक केलं जातं की पॅकेटमधले जे सेंडर रिसिव्हरचे ॲड्रेस आहेत तो आपल्यासाठीच आहे किंवा नाही, म्हणजे हे पॅकेट आपल्यासाठीच पाठवलं आहे हे कन्फर्म केलं जातं. मग तो डेटा जातो ट्रान्सपोर्ट लेअरकडे. तिथं तो कंबाईन केला जातो, कारण नेटवर्ककडनं त्याला कन्फर्मेशन मिळालं की हा डेटा आपलाच आहे, तो तिथं कंबाईन केला जातो. ट्रान्सपोर्टकडनं लेअर जातो डेटा जातो सेशनला. सेशनमध्ये ॲक्नॉलेजमेंट रिसिव्हरचं सेशन डेटा मिळाल्यानंतर सेंडरच्या सेशनला तो ॲक्नॉलेजमेंट पाठवतो की तुमचा डेटा आमच्याकडे रिसिव्ड झालेला आहे आणि तिथं कनेक्शन डिसेबल केलं जातं. त्याच्यानंतर जो डेटा सेशनचा डेटा आहे तो प्रेझेंटेशनमध्ये येतो. प्रेझेंटेशनमध्ये म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये येणार, आता इथे वर्डच्या फॉर्ममध्ये. आपण ओपन विथ वर्ड केलं तर इथं आपल्याला डेटा वर्डच्या फाईलमध्ये आपल्याला ओपन झालेला दिसेल. त्याच्यानंतर मग तो डेटा जातो ॲप्लिकेशन लेअरला. मग ती वर्डची फाईल आपण अजून वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करू. मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल त्याच्यानंतर तीच फाईल आपण मेलला अटॅच करू शकतो. वेगवेगळ्या ॲप्लिकेशन थ्रू आपण तो डेटा यूज करू शकतो. या पद्धतीने ISO-OSI नेटवर्किंग मॉडेल काम करत असतं की सेंडरच्या साईडला 7 लेअर कसे वर्क होतात, रिसिव्हरच्या साईडचे 7 लेअर कसे वर्क होतात, हे याच्यामध्ये सांगितले जाते. थँक्यू सो मच.